नमस्कार, सुनीता कोरे ब्लॉगमध्ये आपले मनापासून स्वागत। आज आपण सर्वांच्या आवडीची आणि डब्यासाठी अतिशय सोपी अशी बीन्स, याला परसबी असेही म्हणतात। आपण आज परसबी बटाट्याची भाजी बनवणार आहोत। तर ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। चला आपण सुरुवात करू। मी इथे बीन्स स्वच्छ धुवून घेतले आहेत। त्याला सुरीच्या साहाय्याने बारीक कट करून घेतलेले आहे। अर्धी वाटी ताजे मटर, बारीक चिरलेले 2 बटाटे घेतलेले आहेत, बारीक चिरलेला कांदा, आलं लसूण मी तर ठेचून घेतलेले आहेत, कढीपत्त्याची पाने, बारीक किसलेले खोबरे, 1 चमच लाल तिखट, 1 चमच कांदा लसूण मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर थोडीशी, मी इथे 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहे, 2 चमच शेंगदाण्याचे कूट, चवीपुरते मीठ, हळद 1 चमच, धनेपूड 1 चमच, फोडणीसाठी मोहरी 1 चमच, जिरे 1 चमच। मी इथे कढई गरम करण्यासाठी ठेवलेले आहे। त्यामध्ये 2 चमच तेल, तेल गरम झाल्यावरती त्यामध्ये मोहरी तडतडल्यावरती जिरे झाल्यावरती त्यामध्ये कांदा हा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेतलेला आहे। त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालून ती पुन्हा मिक्स करून घेतलेली आहे। मिक्स झाल्यावरती त्यामध्ये 1 बारीक चिरलेला टोमॅटो घालून ते परतून घेतलेले आहे। टोमॅटो हा थोडा शिजू द्यायचा। कढीपत्ता, 1 चमच हळद, 1 चमच धनिया पावडर, 1 चमच लाल तिखट, 1 चमच कांदा लसूण मसाला हे घालून मिक्स करून घ्यायचे आहे। मिक्स झाल्यावर त्यामध्ये मसाले जळू नये यासाठी थोडेसे पाणी घालून झाल्यावरती ते पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामध्ये किसलेले खोबरे, थोडीशी कोथिंबीर घालून हे पुन्हा मिक्स करून घेतलेले आहे। त्यामध्ये चिरलेला बटाटा, चिरलेले बीन्स आणि मटर हे घालून पुन्हा मिक्स करून घेतलेले आहे। हे मिक्स करून झाल्यावरती त्यामध्ये शिजण्यापुरते थोडे पाणी घातलेले आहे। मी अर्धा ग्लास पाणी घातलेले आहे। ते पुन्हा मिक्स करून घेतलेले आहे। मिक्स करून झाल्यावर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून पुन्हा हे मिक्स करून घेतलेले आहे। मिक्स करून झाल्यावरती त्यामध्ये 1 उकळी येऊ द्यायची। उकळी आल्यानंतर त्याला 5 ते 10 मिनिटं शिजण्यासाठी असेच ठेवून द्यावे। इथं पाणी पूर्ण आटलेले आहे। तुम्ही बघू शकता बटाटा इथं शिजलेला आहे। यामध्ये चवीपुरता गूळ घालून हे पुन्हा मिक्स करून घेतलेले आहे। त्यामध्ये वरून 2 चमच शेंगदाण्याचे कूट घालून हे पुन्हा मिक्स करून घेतलेले आहे। करून गॅस बंद केलेला आहे। वरून कोथिंबीर घातलेली आहे। तयार आहे आपली परसबीची भाजी, म्हणजेच बीन्सची भाजी। ही भाजी चवीला जितकी छान लागते तितकीच ती पौष्टिक सुद्धा आहे। ही भाजी तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर खाऊ शकता। तुम्ही ही रेसिपी घरी नक्की करून पहा। कशी वाटते ही मला कमेंटमध्ये सांगा। आणि जर तुम्हाला अशा छान छान रेसिपीसाठी सुनीता कोरे ब्लॉगला फॉलो करा आणि लाईक करा।